सगळ्यांना शुभ सकाळ। कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये। तर सकाळ सकाळचीच वेळ आहे आणि देवपूजा केलेली आहे। घरातील बाकीची सगळी कामे आवरली आहेत, फक्त थोडेसे भांडे घासायचे होते। म्हटलं आधी देवपूजा करून घेऊया नंतर भांडे घासूया, कारण की थोडेसेच होते म्हणून। आणि पहा देवपूजा केली की एवढा सगळा पसारा होतो टिपोईवरती, आणि मला अशी मोकळी चोकडी पूजा करायला आवडते म्हणून एवढा सगळा पसारा होतोच आणि नंतर आवडताही येतो। बरेच दिवस झाले मला गजलक्ष्मी घ्यायची होती, तर 2 घेऊन आले, पण यामध्ये एक छिद्र आहे। आता ही मला परत करावी लागणार आहे, कारण ज्या गजलक्ष्मीमध्ये असं छिद्र असते ना ती ठेवायची नसते घरामध्ये, म्हणून ही मला आता रिटर्न करावी लागणार आहे। पण खूप सुंदर आहे, छोटी छोटी क्यूट आहे बघा। तर परत रिटर्न देऊन मी अशीच 2 आणणार आहे। आज मला याची स्थापना करायची होती पण लक्षातच आलं नाही याला इकडे छिद्र आहे म्हणून आता रिटर्न करावे लागणार आहे। मिस्टर घेऊन आले होते, मी नव्हती गेली घ्यायला म्हणून त्यांनी काही बघितलंच नाही, आणि आता हे रिटर्न करावे लागणार आहे। जास्त मोठी मला घ्यायची नव्हती, छोटीच घ्यायची होती म्हणून मी लहानच आणले आहे 2, आणि आता दुसरीदा आणेल तरी मी एवढ्याच आणणार आहे, जास्त मोठ्या आणणार नाही। ठेवून देते। बरेच दिवस झाले मला गजलक्ष्मी घेण्याची इच्छा होती। मी मिस्टरांना एक वेळा सांगितलं होतं पण काही जाणं होतच नव्हतं, आणि ते रोज मंदिरात जातात। रिटर्न करावं लागणार आहे मला, दुसरं आणायला अजून 2 दिवस जातील। काय माहिती पुढच्या मंगळवारपर्यंत होते का काय याची स्थापना। पूजा करायला बसली की एवढा सगळा पसारा होतो टिपाईवरती, पण मग नंतर आवडता येतो मला, तर पसारा होतोच। तर मिस्टर रोज मंदिरात जातात, तर तिथं त्यांना ह्या गजलक्ष्मी दिसल्या तर ते घेऊन आले, मला विचारलं सुद्धा नाही। इकडचं तर क्लीन झालं, आता किचन मध्ये आवरायचं आहे, फक्त भांडेच घासायचे आहे। कपडे मशीन मध्ये टाकले आहेत, ते आता सुकवायला टाकायचे आहे कारण धुतले गेले आहे। आणि पहा मस्त अशी सकाळची देवपूजा झालेली आहे, म्हटलं थोडक्यामध्ये तुमच्यासोबतही शेअर करून घ्यावं। तर तुम्हाला तर माहीतच आहे मी सकाळची 2 वेळा चहा घेते। एक वेळा सकाळी घेते आंघोळ केल्यानंतर, आणि दुसरा वेळा 10-11 वाजेपर्यंत एक वेळा घेते। आता ही दुसऱ्यांदा माझी चहा होत आहे, तर 2 वेळा चहा मला कंपल्सरी रोज लागतेच लागते, एवढी मी चहा लवर आहे। आणि तसाही आता हिवाळा सुरू आहे, तर चहा पिली की एक वेगळीच एनर्जी येते काम करण्याची। तर चला दुसऱ्या वेळा मी चहा घेत आहे, आणि मला तर अशी बशीमध्ये चहा पिण्याची सवय आहे। जोपर्यंत मी बशीमध्ये चहा पित नाही तोपर्यंत मला असं वाटतच नाही की मी चहा पिलेली आहे म्हणून। चला चहा पिऊन घेतली, आणि मग आता थोडेसे भांडे घासायचे बाकी होते। सकाळी टिफिन बनवला होता त्याचेच भांडे होते, तर भांडेसुद्धा घासून घेतले। आणि आता तेलसुद्धा संपलं होतं, म्हणजे संपलं नाही आहे अजून, थोडंसं संपण्यातच आलेलं आहे। आता नवीन तेलाचा डबा आणावा लागणार आहे। आणि हल्ली तर तेलाचे डबेसुद्धा एवढे महाग झालेले आहे की विचारूच नका, अगदी 2500-2600 पर्यंत गेलेले आहेत। अगदी 2-3 वर्षापूर्वी हाच तेलाचा डबा अगदी 1200-1500ला मिळत होता, तोच आता 2500-2600ला झालेला आहे। एवढी महागाई वाढली आहे अगदी 2-3 वर्षामध्ये। 2-3 वर्ष काय, अगदी 6 महिने वर्षभरातच एवढी महागाई वाढून जाते की काय सांगावे। आणि आत्ताच्या वेळेमध्ये तर एका कुटुंबामध्ये 2 जणांना कमवणं अगदी गरजेचंच आहे। पहिलेच्या वेळेमध्ये तर एकटा माणूस कमवायचा आणि अख्खं घर चालत होतं, पण आत्ताच्या वेळेमध्ये तर घरामध्ये जितके सदस्य असतील तितक्या सगळ्यांनाच कमवावं लागते, फक्त लहान मुले आणि म्हातारे माणूस सोडून। एवढी महागाई झालेली आहे। आणि आत्ताचा वेळ पाहिला तर एका स्त्रीलाही कमवणं तेवढंच गरजेचं आहे, कारण की आपल्या गरजा जर पूर्ण करायच्या असतील तर स्त्रीला सुद्धा कमवायलाच पाहिजे। आणि मला असं वाटते सगळ्यांनीच आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, कशाला कुणापुढे हात फैलवायचे, आपणच आपल्या गरजा पूर्ण करायचं आणि कमवायचं। एका स्त्रीने कमवणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला कदाचित माहीतच असेल। चला जाऊ द्या, हा एक वेगळा विषय आहे, ह्या विषयावरती आपण पुन्हा कधीतरी बोलूया। आजचा विषय आपण पूर्ण करूया। तर तेल संपलं होतं तर तेलही काढून घेतलं, दिव्यासाठी लावण्यासाठीही मी वेगळं तेल काढत असते। आणि जेव्हा मी कथामध्ये गेली होती ना तेव्हा हे बेलपत्राचं झाड आणलं होतं, पण अजूनही काही लावण्यात येतच नाहीये। कथामध्ये तिथून मी बेलपत्रीचं झाड घेऊन आली आहे, आणि त्याला शिफ्ट करायचं। 1-2 दिवस असंच बाहेर राहू दे, मग त्याला कुंडीमध्ये शिफ्ट करणार आहे।
छोटंच आणलं आहे, जास्त मोठं नाही आणलं, कारण आपण काळजी घेऊ तर घरामध्ये मोठं होईल आणि जास्त मोठंही बेलपत्रीचं झाड घरामध्ये ठेवत नसतात, म्हणून मी छोटंच आणलेलं आहे. आता हळूहळू त्याला मोठं करायचं आहे. 4-5 दिवस ते बेलपत्राचं झाड असंच बाहेर राहू दिलं, कारण मधामध्ये ते अडचणी येतात ना, त्या आल्या होत्या म्हणून काही लावलं गेलंच नाही. 5-6 दिवस असंच राहिलं, नंतर लावून दिलं मी त्याला. आणि आज माझी अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्टसुद्धा संपली होती, तर तीसुद्धा मला बनवायची होती. त्यासाठी लसूण सोलून घेत आहे. लसूण सोलायला खूपच उशीर लागतो आणि मला खूपच कंटाळा येतो लसूण सोलण्याचा, पण एकखट्टी आपण अशी पेस्ट जर बनवून ठेवली की मग 8-15 दिवस काही टेन्शन नसते. भाजी बनवायची असली तेव्हा आयत्या वेळेस मग कुटायला गेलं की तेवढे 5-10 मिनटं आपले जातात आणि तो वेळ वाया जातो. म्हणून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लसूण सोलून जर पेस्ट बनवून ठेवली की मग एक्स्ट्राचा वेळ लागत नाही. चला लसूण सोलून घेतला, मग थोडासा वेळ होता माझ्याकडे, मग म्हटलं चला कसरत करून घेऊया. तसं माझ्याने काही कंटिन्यू होतच नाही आहे, म्हणजे रोजच्या रोज काही केले जातच नाही आहे, पण जसा वेळ मिळेल तशी मी करतच असते. जास्त नाही तरी 15-20 मिनटं तरी मी करून घेते कसरत. स्वतःला फिट ठेवणंही तेवढंच गरजेचं आहे, नाही का. चला आता मस्त अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट करायला घेतली आहे. ही पेस्ट केली की मला 15 दिवस अगदी निवांतपणा राहतो. आणि जेव्हाही तुम्ही अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट करायला बसणार तेव्हा त्यामध्ये मीठ आणि तेल नक्कीच घाला, म्हणजे 15 दिवस काय 20 दिवस ही तुमची पेस्ट अजिबात खराब होत नाही. मी तरी नेहमी अशीच पेस्ट बनवून ठेवत असते, तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून ठेवा. आणि हो, मला माहिती आहे माझ्या सगळ्या मैत्रिणीसुद्धा अशी पेस्ट बनवून ठेवतच असतील, कारण सकाळी टिफिनची एवढी घाई गडबड असते की आयत्या वेळी मग पेस्ट बनवायला गेले की खूप उशीर लागतो, मग तेवढे 5-10 मिनटं आपले वाचून जातात. चला आता माझं तरी 15 दिवसाचं टेन्शन मिटलेलं आहे. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.